बघा, सर्वात पहिले आपल्याला जे गणित दिलं आहे, याच्यात आपण काय करू, वर्गमुळात वरची संख्या आणि खालची संख्या आहे. इथून सुरुवात करायची संख्या बाहेर काढायसाठी. म्हणजे वर्गमुळात 64 जेव्हा बाहेर निघाल तर किती 8. 64 वर्गमूळ 8. आता 17 आणि 8 झाले. वर्गमुळात किती 25. वर्गमुळात 25. वर्गमुळात 25 जेव्हा बाहेर निघाल तर इकडे संख्या आपल्याजवळ 41. बरोबर आहे. हे जर बाहेर निघाल तर काय राहील आपल्याजवळ, बघा 41 मायनस 5. 41 मधून 5 गेले, वर्गमुळात 36 आणि वर्गमुळात 36 जेव्हा बाहेर येईल तेव्हा येईल 6 आणि सर्वात शेवटचा आपला हा ब्रॅकेट आहे. इथं आहे 1 + 6. किती झाले 6 आणि 1 वर्गमुळात 7. त्यानंतर बघा आपलं काय होतं एकदम वरतं, इथं होतं वर्गमुळात 49 आणि खाली दिला आहे वर्गमुळात 7. आता वर्गमुळात 49 जर म्हटलं आपण तर काय होईल, आपण जर बघितलं आपण लिहू शकतो वर्गमुळात 7 गुणिला वर्गमुळात 7 बरोबर काय होते वर्गमुळात 49. म्हणजेच खाली आपण घेईन भागीला वर्गमुळात 7. वर्गमुळात 7 वर्गमुळात 7 काय झाले कॅन्सल. उरले काय आपल्याजवळ वर्गमुळात 7. हेच आपलं उत्तर आहे.